नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इसी फार्मा विथ कल्याणी या आपल्या YouTube चॅनलवरती। तर बघा, हा आपला व्हिडिओ आहे तो सामान्य ज्ञान प्रश्नांवरती आहे। तर हा इथे ठोकळा प्रश्नसंच 250 प्लस प्रश्न जे आहे यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि खूप असे महत्त्वाचे प्रश्न आहेत। तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असू द्या, हे प्रश्न तुम्हाला तिथे बघायला मिळतील। तर हा व्हिडिओ जो आहे आवर्जून वेळ काढून नक्की बघा आणि तुमचे जे मित्र मंडळी असतील जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना नक्की शेअर करा। तर चला सुरुवात करूया। पहिला आपला प्रश्न आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बघा, जर तुम्हाला उत्तरे येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता। ऑप्शन दिलेले आहेत मेघालय, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार। तर बघा, काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते आसाम या राज्यामध्ये वसलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? बघा, खूप सोपी असा प्रश्न आहे। ऑप्शन आहे बहिणाबाई चौधरी, पद्मा गोळे, शांता शेळके आणि इंदिरा संत। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बहिणाबाई चौधरी। पुढचा आपला प्रश्न आहे, पोल्युशन अंडर कंट्रोल PUC सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते? ऑप्शन दिलेले आहेत 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष आणि वाहनाच्या वैधतेचे पर्यंत। तर बघा, जे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट असते त्याची वैधता जी आहे ती 6 महिने असते। पुढचा आपला प्रश्न आहे, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन बघा, नाशिक, बंगलोर, हैदराबाद आणि दिल्ली। तर नॅशनल पोलीस अकॅडमी जी आहे NPA ती हैदराबाद या ठिकाणी आहे। पुढचा आपला प्रश्न, संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहे बीड, नाशिक, उस्मानाबाद आणि औरंगाबाद। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 उस्मानाबाद। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? खूप असा महत्त्वाचा प्रश्न आहे हा भूगोलामधील। तर हा जनरल नॉलेज मध्ये जो आहे विचारला जातो। ऑप्शन दिलेले आहेत गोदावरी, कावेरी, कृष्णा आणि नर्मदा। तर बघा, नर्मदा ही जी नदी आहे ती पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये येते। पुढचा प्रश्न, भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? ऑप्शन आहे भोपाळ, रेवा, नागपूर आणि अहमदाबाद। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रेवा। रेवा या ठिकाणी भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे। पुढचा प्रश्न, 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? ऑप्शन आहे औरंगाबाद, पुणे, दिल्ली आणि बावनबीर। तर बघा, 52 दरवाजांचे शहर म्हणून औरंगाबाद या शहराला ओळखले जाते। तर खूप असा महत्त्वाचा प्रश्न आहे, याला सुद्धा तुम्ही नोट करून ठेवू शकता। पुढचा प्रश्न, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? ऑप्शन आहे टंगस्टन, प्लॅटिनम, तांबे आणि ॲल्युमिनियम। तर या प्रश्नाचं उत्तर बघा, टंगस्टन। जी विजेची दिवे असतात त्यामध्ये टंगस्टन हा धातू तार म्हणून उपयोगात आणला जातो। पुढचा प्रश्न बघा, महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन आहे कुंती, माधुरी, गांधारी आणि हिडिंबा। तर बघा, धृतराष्ट्र जे राजा होते त्यांच्या पत्नीचे नाव होते गांधारी। पुढचा प्रश्न, नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो? ऑप्शन दिलेले आहेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि वरील सर्व। तर हे जे तिन्ही आहेत या विषयाकरिता नोबेल पुरस्कार दिला जातो। तर आपलं उत्तर होणार वरील सर्व। पुढचा प्रश्न बघा, भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो? ऑप्शन आहे 21 ऑक्टोबर, 15 ऑगस्ट, 15 जानेवारी आणि 19 एप्रिल। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 21 ऑक्टोबर। पुढचा प्रश्न, डायबिटीज म्हणजेच मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? ऑप्शन बघा प्रथिने,
कोलेस्टेरॉल, शर्करा आणि हिमोग्लोबिन. तर बघा डायबिटीज मध्ये साखरेचे प्रमाण जे आहे ते नियंत्रित राहत नाही, तर शर्करा हे तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न आहे, खाण्याचा सोडा म्हणजे काय? योग्य पर्याय निवडा. ऑप्शन बघा, कार्बन डायऑक्साइड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट. तर बघा, खाण्याच्या सोड्याला सोडियम बायकार्बोनेट असे म्हणतात आणि जो धुण्याचा सोडा असतो त्याला सोडियम कार्बोनेट. तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती? ऑप्शन बघा, CID, CBI, NIA आणि यापैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 NIA या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या असूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन आहे महात्मा फुले, महात्मा गांधी, महर्षी कर्वे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बघा, शेतकऱ्यांचा असूड हे जे ग्रंथ आहे ते महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न, मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? ऑप्शन आहे 46, 23, 36 आणि 25. तर बघा, जोड्या विचारलेल्या आहेत, जोड्या असतात 23. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? तर बघा, एक अश्वशक्ती म्हणजे होते 746 वॅट. पुढचा प्रश्न, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? ऑप्शन आहे पिंगा, रिंगण, परिभ्रमण आणि परिवलन. तर बघा, स्वतःभोवती जेव्हा फिरते तिला परिवलन असे म्हणतात आणि सूर्याभोवती फिरते तेव्हा तिला परिभ्रमण असे म्हणतात. तर ह्या दोन गोष्टी सुद्धा इथे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? ऑप्शन आहे पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील, भाऊसाहेब हिरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. पुढचा प्रश्न, 1956च्या भाषेवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली? तर त्यामध्ये जे आहे 14 भाषिक राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघा, सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले? तर ते होते ऑपरेशन पोलो. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं इथे उत्तर होणार. पुढचा प्रश्न, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ऑप्शन बघा, सातारा, पुणे, जालना आणि यवतमाळ. तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याला ओळखतात. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोण आहे? तर महाराष्ट्राचा जो राज्यप्राणी आहे तो आहे शेकरू. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला? ऑप्शन आहे तारापूर, श्रीहरिकोटा, कल्पक्कम आणि चिकमंगळूर. तर बघा, जो पहिला अणुविद्युत होता देशातील तो तारापूर या ठिकाणी उभारण्यात आलेला होता. तर यामध्ये बघा, या प्रश्नांमध्ये जर तुम्हाला काही उत्तरे येत असेल तर ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता की यामध्ये जे आहे 250+ प्रश्न आहे त्यापैकी तुमचे किती प्रश्नांची उत्तरे जे आहे अचूक होते. पुढचा प्रश्न आहे, हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हू वेअर दी शूद्राज हा जो ग्रंथ आहे तो डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिला होता. पुढचा प्रश्न, रक्तक्षय म्हणजे काय? ऑप्शन आहे हिमोग्लोबिन कमी होणे, वजन कमी होणे, पांढऱ्या रक्तपेशी कमी होणे आणि कॅल्शियम कमी होणे. तर बघा, रक्तक्षय म्हणजे ज्यामध्ये हिमोग्लोबिनची जी रेंज असते ती कमी झालेली असते. पुढचा प्रश्न, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, साने गुरुजी, सेनापती बापट आणि महात्मा फुले. तर मुळशी जे सत्याग्रह होते त्याचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले होते. पुढचा प्रश्न बघा, वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले?
उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ऑप्शन आहे रवींद्रनाथ टागोर, मोहम्मद इक्बाल, बंकिमचंद्र चटर्जी आणि महात्मा गांधी. तर बघा, वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे जे आहे ती बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तर बघा, संयुक्त राष्ट्रसंघाचे जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे ते हेग या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन बघा, दादाभाई नौरोजी, फेडरिक एंजल्स, अलेक्झांडर पुश्किन आणि कार्ल मार्क्स. तर कार्ल मार्क्स हे जे होते यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न बघा, इतिहासावर आहे. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? ऑप्शन आहे 1945, 1914, 1919 आणि 1935. तर आपलं जे पहिले महायुद्ध होतं त्याची सुरुवात झाली होती 1914 पासून. पुढचा प्रश्न बघा, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? ऑप्शन आहे 28 ऑगस्ट, 28 जून, 28 फेब्रुवारी आणि 28 जानेवारी. तर बघा, ऑप्शन मध्ये तुम्हाला 28 हे कॉमन दिसेल, फक्त महिना कोणता आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर 28 फरवरीला जे आहे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजेच काय? ऑप्शन आहे लोकशाही, परिशिष्ट, प्रस्तावना आणि उद्दिष्टे. तर जे भारतीय संविधानाचा सरनामा त्यालाच भारतीय संविधानाची प्रस्तावना असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर होणार. पुढचा प्रश्न बघा, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? ऑप्शन आहे स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार, पहिला आणि दुसरा आणि यापैकी नाही. तर संघटना आपण तयार करतो तर ते स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये येत असते. पुढे बघा, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? ऑप्शन आहे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, नेमणुकीद्वारे आणि सर्वांच्या सहमतीने. तर जे राष्ट्रपती आहे, भारतामध्ये जे राष्ट्रपती आहे त्यांची निवडणूक अप्रत्यक्षपणे केली जाते. तर उत्तर होणार अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. पुढचा प्रश्न, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? ऑप्शन बघा, तांबडा, तपकिरी, हिरवा आणि निळा. तर जे आपला नकाशा असतो भूगोलचा त्यामध्ये जर पर्वतीय प्रदेश दर्शवायचा असेल तर तिथे रंग असतो तपकिरी रंग. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? तर ते आहे इचलकरंजी. पुढचा प्रश्न बघा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA कोठे आहे? खूप असा महत्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन दिलेले आहेत पुणे, मद्रास, देहरादून आणि हैदराबाद. तर बघा, NDA जी अकॅडमी आहे ती पुणेला आहे. पुढचा प्रश्न बघा, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? ऑप्शन आहे बाबू गेनू, शिरीष कुमार, अच्युतराव पटवर्धन आणि असीम कुमार. तर नंदुरबार येथे जे विद्यार्थी गोळीबार झाले होते त्यामध्ये शिरीष कुमार या नावाचा विद्यार्थी हुतात्मा झालेला होता. शिरीष कुमार. पुढचा प्रश्न, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? ऑप्शन बघा, महर्षी कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, पंडिता रमाबाई आणि महात्मा फुले. तर जे विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम सुरू केलं होतं ते केलं होतं महर्षी कर्वे यांनी. पुढचा प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? बघा, ऑप्शन आहे गदर इंडियन, इंडिपेंडन्स लीग, फॉरवर्ड ब्लॉक आणि स्वराज्य पक्ष. तर सुभाषचंद्र बोस जे नेते होते यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? ऑप्शन आहे हेलियम, लिथियम, निऑन आणि ऑर्गॉन. तर लिथियम ही जे वायू आहे ते निष्क्रिय वायू नाही. पुढचा प्रश्न, क्षय संक्रमक रोग आहे तशाच प्रकारे कॅन्सर हा कोणता रोग आहे? ऑप्शन बघा, असंक्रमक रोग, संक्रमण रोग, साथीचा रोग आणि यापैकी नाही. तर कॅन्सर हा जो आहे असंक्रामक रोगामध्ये येतो. तर तुमचं उत्तर होणार पर्याय क्रमांक 1, असंक्रामक रोग.
पुढचा प्रश्न बघा. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो, त्यास काय म्हणतात? ऑप्शन आहे दिशेचे जडत्व, परिमाणाचे जडत्व, विराम अवस्थेचे जडत्व आणि गतीचे जडत्व. तर बघा, त्यास म्हणतात गतीचे जडत्व. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे? तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 6 प्रशासकीय विभाग आहेत. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन आहे नागपूर, भंडारा, अमरावती आणि चंद्रपूर. तर बघा, पेंच राष्ट्रीय उद्यान जे आहे ते नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन आहे पूर्णा नदी, भीमा नदी, भोगावती नदी आणि नीरा नदी. तर भोगावती नदीवर जे आहे राधानगरी धरण बांधण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? ऑप्शन मध्ये आहे संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत रामदास महाराज. तर ग्रामगीता हे जे आहे हा काव्यसंग्रह संत तुकडोजी यांनी रचलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात, तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात? बघा, नगर परिषदेचे अध्यक्ष असतात त्यांना नगराध्यक्ष म्हणून ओळखले जाते. तशाच प्रकारे जे महानगरपालिकेचे अध्यक्ष असतात त्यांना महापौर म्हणून ओळखलं जाते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बघा, भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे तो संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन आहे 17 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 15 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर. ऑप्शन मधून तुम्हाला ही आयडिया आली असणार की सप्टेंबर मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो, पण कोणत्या तारखेला? तर 17 सप्टेंबर या तारखेला जो आहे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन आहे स्वातंत्र्यवीर सावरकर, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले. तर बघा, न्यायमूर्ती रानडे हे जे आहेत यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? बघा, साहित्यामध्ये दिला जातो, शांततेसाठी पण दिला जातो, रसायनशास्त्रामध्ये पण दिला जातो नोबेल पारितोषिक, पण कला या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? तर हे राज्यघटनेतील कलमांवर हा प्रश्न आहे. बघा, कलम 16, कलम 17, कलम 15 आणि कलम 18. तर भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी जी कलम आहे ती आहे कलम क्रमांक 17. पुढचा प्रश्न बघा. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? ऑप्शन आहे सम्राट हर्षवर्धन, सम्राट पुलकेशी, सम्राट अशोक आणि यापैकी नाही. तर अशोक सम्राट हे या संबंधित आहे कलिंग युद्धाशी. पुढचा प्रश्न बघा. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? ऑप्शन आहे अमरकंटक, भीमाशंकर, ब्रह्मागिरी आणि द्रोणागिरी. तर नर्मदा जी नदी आहे तिचा उगम अमरकंटक या ठिकाणी झाला आहे. पुढचा प्रश्न आहे. पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर बघा, 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? ऑप्शन आहे समवर्ती सूची, केंद्र सूची, राज्य सूची आणि वरीलपैकी नाही. पोलीस खाते हा जो विषय आहे तो राज्य सूचीमध्ये येतो. पुढचा प्रश्न बघा. स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो? ऑप्शन आहे मिथेन, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि ओझोन. तर स्वयंचलित वाहनातून कार्बन मोनॉक्साईड हा जो विषाणू आहे तो बाहेर पडतो. पुढचा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या पदसिद्ध सचिव कोण असतो?
ऑप्शन आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपमुख्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याही अकॅडमी आहेत त्या मोस्टली पुणे या ठिकाणी आहेत. तर बघा ऑप्शन मध्ये काय दिलं आहे? नागपूर, मुंबई, नाशिक आणि पुणे. तर महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी जी आहे ती पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात? तर जर्मन आणि सिल्वर. जर्मन सिल्वर हे तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न बघा. हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? ऑप्शन दिलेला आहे विषाणूजन्य रोग, अनुवांशिक रोग, जीवाणूजन्य रोग आणि कवकजन्य रोग. हिमोफिलिया हा जो रोग आहे तो अनुवांशिक रोग आहे. पुढे आपला प्रश्न आहे. रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः खालीलपैकी कोणत्या एककात दर्शवली जाते? ऑप्शन आहे ग्रॅम प्रति लिटर, मिलीग्राम प्रति डेसिलिटर, भाग प्रति दशलक्ष आणि यापैकी नाही. तर बघा रक्त ग्लुकोज जी रेंज आहे ती मिलीग्राम पर डेसिमीटर मध्ये असते. तर ऑप्शन क्रमांक 2 तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न आहे. मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडलेले असतात? बघा ऑप्शन आहे लहान आतडे, पित्ताशय, जठर आणि मोठे आतडे. तर या प्रश्नाचं पर्याय उत्तर आहे मोठे आतडे. पुढचा प्रश्न. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मुद्रेमध्ये जास्त असते? ऑप्शन आहे जांभी मृदा, काळी मृदा, गाळाची मृदा आणि वालुकामय मृदा. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे जांभी मृदा. पुढचा प्रश्न. ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? तर त्या तापमानास म्हणतात दवबिंदू. स्त्रियांच्या घटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले? ऑप्शन बघा अखिल भारतीय महिला परिषद, अखिल भारतीय हिंदू महिला परिषद, अखिल भारतीय धर्म परिषद आणि अखिल भारतीय आर्य भगिनी परिषद. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अखिल भारतीय महिला परिषद. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर बघा वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके हे जे आहे ते महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक आहेत. पुढचा प्रश्न. संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? बघा ऑप्शन आहे मराठवाडा, बेळगाव, पुणे आणि मुंबई. तर मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली. पुढचा प्रश्न. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण होते? तर ते होते वेदप्रकाश. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे कपूरथला, चंदीगड, कानपूर आणि कोची. तर कपूरथला या ठिकाण जे आहे रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे कपूरथला. पुढचा प्रश्न बघा आयोगावर आहे. 7 डिसेंबर 2014 रोजी दिल्ली येथील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नियोजन आयोग पुनर्रचना निर्णयाच्या आधारे नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी सहकारी संघराज्य प्रणाली अस्तित्वात आली ती म्हणजेच काय? तर ती म्हणजेच होती आपली नीती आयोग. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न. कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचे काय कमी होते? ऑप्शन आहे वस्तुमान, आकारमान, वजन आणि यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वजन. वजन कमी होते. नंतरचं बघा फुल फॉर्म विचारलेला आहे RTGS च. तर हे कशाची संक्षिप्त रूप आहे? तर ते आहे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. चा प्रश्न बघा. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती? राजधानीवर आहे ऑप्शन दिलेले आहेत काबूल, कंदाहार, दिलाराम आणि गादर. तर बघा अफगाणिस्तान हा जो देश आहे
या देशाची राजधानी आहे काबूल. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती असते? तर ती असते टोटल 12. बघा, खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही? ऑप्शन आहे कोविशिल्ड, कोवॅक्सिन, फायझर आणि टिटॅनस. तर ही टिटॅनस जी लस आहे ती कोरोनासाठी नाही. बाकी तिन्ही ज्या आहेत त्या कोरोनासाठी वापरल्या होत्या. पुढचा प्रश्न बघा. भारतातील मध्य रेल्वेची मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन आहे मुंबई, चेन्नई, सिकंदराबाद आणि मदुराई. तर आपल्या ज्या भारतामधला रेल्वे स्टेशन मध्य रेल्वे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न. शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? तर ती जी रक्तवाहिनी आहे तिला शिरा असे म्हणतात. खूप असा महत्वाचा प्रश्न आहे, नोट करून ठेवा. पुढचा प्रश्न बघा. चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे? बघा, कोरोना विषाणू, HIV विषाणू, एड्स इजिप्ती आणि दूषित पाणी. तर चिकनगुनिया हा जो रोग आहे तो एड्स इजिप्ती डास यामुळे होत असतो. पुढे आपला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे? बघा, जो तुरळक असलेला रक्तगट आहे आपला AB म्हणजेच रिसिव्हर. पुढचा प्रश्न बघा. 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहे हुतात्मा दिन, युवक दिन, पर्यावरण दिन आणि सद्भावना दिन. 30 जानेवारी या ठिकाणी हुतात्मा दिन म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो. पुढचा प्रश्न आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? ऑप्शन आहे म्हैसमाळ, दौलताबाद, चिखलदरा आणि खुलताबाद. तर बघा, औरंगाबाद ह्या जिल्ह्यामध्ये थंड हवेचे ठिकाण जे आहे ते आहे म्हैसमाळ या ठिकाणी. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जनक कोणास म्हणतात? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक आहे ते आहे लॉर्ड रिपन. पुढे बघा. भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते? बघा, खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. तर भिल्ल ही आदिवासी जमात आहे ती खानदेश या ठिकाणी दिसून येते. राज्य आणीबाणी घोषित करण्यासाठी शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? बघा, पर्याय आहेत मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश. तर राज्य आणीबाणीनुसार शिफारस करायची आहे राष्ट्रपतींना तर ते राज्यपाल करू शकतात. पुढचा प्रश्न. ऊर्जेच्या राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? ऑप्शन आहे प्रथिने, पिष्टमय पदार्थ, मेद आणि संप्रेरके. तर मेद याला जे आहे ऊर्जेचा राखीव साठा म्हणून ओळखले जातो. पुढचा प्रश्न बघा. भारताची मध्यवर्ती बँक कोणती? तर ती आहे आपली RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न. भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर ते देतात सरन्यायाधीश. पुढचा प्रश्न. सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे? ऑप्शन बघा, हैदराबाद, बँगलोर, श्रीहरिकोटा आणि कोची. तर श्रीहरिकोटा या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटर आहे. पुढे. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? ऑप्शन बघा, निकोल्स, निकोटीन, फॉस्फेट आणि कार्बोनेट. निकोटीन हे जे विषारी द्रव्य तंबाखूमध्ये आढळतो. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? ऑप्शन आहे हरिद्वार, पंढरपूर, नाशिक आणि घृष्णेश्वर. तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो. ऑप्शन क्रमांक सी तुमचं उत्तर होणार. पुढे. ग्रे हाऊंड्स. ग्रे हाऊंड्स हे नक्षल विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? बघा, ऑप्शन आहे ओरिसा, तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगड. तर तेलंगणा
राज्याचे जे आहे ग्रे हाऊंड्स हे नक्षल विरोधी पथक आहे. पुढे भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? बघा ऑप्शन आहे सरन्यायाधीश, महानियतवादी, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान. जर भारताच्या राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा आहे तर ते उपराष्ट्रपती यांना ते आपला राजीनामा देतात. पुढचा प्रश्न, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? बघा 365 दिवस, 180 दिवस, 31 दिवस आणि 1 दिवस. तर पृथ्वीला जे सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जे आहे ते 365 दिवस इतका काळ लागतो. पुढचा प्रश्न, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणी केली? तर बघा बहिष्कृत हितकारिणी ही जी सभा होती या सभेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. पुढे नागालँड या राज्याची राजधानी कोणती? तर बघा तुम्हाला पूर्ण राज्यांच्या राजधान्या माहिती असायला हव्या. यावर पण जो आहे आपण लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर बघा ऑप्शन दिलेले आहेत अगरताळा, कोहिमा, इम्फाळ आणि इटानगर. तर नागालँड हे जे राज्य आहे या राज्याची राजधानी आहे कोहिमा. पर्याय क्रमांक बी तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? बघा ऑप्शन गंगा, गोदावरी, अंजी आणि ब्रह्मपुत्रा. तर अंजी या नदीवर जे आहे आपल्या भारतातील पहिला केबल रेल्वे पूल उभारण्यात आला आहे. पुढचा प्रश्न बघा, पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे? पर्याय आहेत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आणि महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान. तर पेंच राष्ट्रीय उद्यानास जे आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नाव देण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? बघा पर्याय आहे सिंहगड, रायगड, तोरणा आणि राजगड. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकला. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या संरक्षण सेना दलाचे प्रमुख कोण असतात? पर्याय आहेत पंतप्रधान, राष्ट्रपती, संरक्षण मंत्री आणि उपराष्ट्रपती. तर भारताच्या संरक्षण सेना दलाचे प्रमुख असतात आपले राष्ट्रपती. पर्याय क्रमांक बी तुमचं उत्तर होणार. पुढला प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? बघा राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती आणि उपपंतप्रधान. तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आपले उपराष्ट्रपती. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? बघा ऑप्शन आहे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी. तर ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून जे काम पार पाडतात ते असतात ग्रामसेवक. पुढला प्रश्न, राष्ट्रगोप्तर हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? बघा पर्याय दिलेले आहेत दादाबाई नौरोजी, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी. तर राष्ट्रगोप्तर हे जे वर्तमानपत्र आहे ते दादाबाई नौरोजी यांनी सुरू केले होते. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? पर्याय आहेत एलन ह्यूम, लॉर्ड कर्जन, रॉबर्ट क्लाइव्ह आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे एलन ह्यूम यांच्या पुढाकाराने जे आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, चौदार तळे सत्याग्रह कोणी केला? बघा पर्याय आहे महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळक. तर चौदार तळे सत्याग्रह हे जे आहे ते बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. पुढचा प्रश्न, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? तर बघा निवडणूक आयुक्त जे असतात त्यांची नेमणूक राष्ट्रपती करत असते. पुढचा प्रश्न विटॅमिनवर आहे, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? तर यावरती सुद्धा आपण जो आहे व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही प्लेलिस्ट थ्रू बघू शकता. पर्याय दिलेले आहे अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व आणि ड जीवनसत्व. तर बेरीबेरी हा जो आजार आहे तो ब जीवनसत्वाच्या अभावीमुळे होतो.
पुढचा प्रश्न बघा, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? बघा ऑप्शन स्वादुपिंड, यकृत, मूत्रपिंड आणि पिला. तर स्वादुपिंडू हे जे आहे पॅन्क्रियाज, तिथून इन्सुलिनचे संप्रेरक होत असते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर बघा पेंच, रणथंबोर, मेळघाट आणि ताडोबा. तर पेंच हे महाराष्ट्रामध्ये आहे, मेळघाट महाराष्ट्रामध्ये आहे, ताडोबा सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. तर महाराष्ट्रातील नाही असा जो अभयारण्य आहे तो आहे रणथंबोर. पुढचा प्रश्न बघा, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया. तर हेमलकसा हे जे स्थळ आहे हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? पर्याय आहेत नाशिक, नागपूर, पुणे आणि कोल्हापूर. तर महाराष्ट्र गुप्तवार्ता हे प्रबोधिनी पुणे या शहरात आहे. पुढचा प्रश्न बघा, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? इंद्रावती ही जी नदी आहे महाराष्ट्रासोबत छत्तीसगड या राज्याच्या सीमेवर आहे. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत लोकमान्य टिळक, रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग. तर इंडियन इंडिपेंडन्स ही जी लीग होती याची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, मात्र जिल्हा परिषदा किती आहेत? तर टोटल अशा 34 जिल्हा परिषदा महाराष्ट्रामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो? बघा पर्याय आहे हरिपूर, प्रयाग चिखली, पेठ वडगाव आणि नृसिंहवाडी. तर नृसिंहवाडी या ठिकाणी कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम होतो. पुढचा प्रश्न आहे, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? पर्याय आहे मौलाना आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरोजिनी नायडू आणि महात्मा गांधी. तर धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? बघा मोडी, ब्राह्मणी, देवनागरी आणि मराठी. तर मराठी भाषेचे लेखन जे आहे देवनागरी या लिपीमध्ये केले जाते. पर्याय क्रमांक सी हे तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न बघा, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? पर्याय आहेत क्षयरोग, डायरिया, ॲनिमिया आणि बेरीबेरी. तर बघा ॲनिमिया हा जो रोग आहे ते आपल्या शरीरामध्ये आयरन कमी असल्याने होतो. पुढचा प्रश्न, भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? पर्याय आहे पंजाब, राजस्थान, तमिळनाडू आणि केरळ. तर भांगडा हे जे नृत्य आहे ते पंजाब या राज्याचे आहे. पुढचा प्रश्न, राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर बघा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे भोगावती नदी. पुढचा आपला प्रश्न आहे, विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो? पर्याय बघा 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट, 12 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट. तर विश्व आदिवासी दिवस जे आहे तो 9 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येतो. पुढे हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे? तर बघा ही जी हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी आहे ती गुलगर्म या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय? जगातील विचारलेली आहे आणि पर्याय आहे अमेझॉन, नाईल, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. तर जगातील सर्वात मोठी नदी आहे तिचं नाव आहे अमेझॉन नदी. पर्याय क्रमांक ए तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? बघा तर ती सुरू झाली 15 ऑगस्ट 2007 या दिवशी पासून. पुढचा प्रश्न आहे, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? पर्याय दिलेले आहेत छत्तीसगड, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि आसाम. तर जिम कॉर्बेट हा जो नॅशनल पार्क आहे तो उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले?
तर गॉर्डन चिली या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले. पुढचा प्रश्न बघा. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन आहे प्रकाश आमटे, पु ल देशपांडे, आनंद यादव आणि लक्ष्मण माने. झोंबी ही जे पुस्तक आहे तर या पुस्तकाचे लेखक आहे आनंद यादव. पुढचा प्रश्न बघा. रॅबीज या आजारात किती दिवसांच्या रोग बीजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात? तर 10 दिवसांच्या. पुढचा प्रश्न. कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? बघा. पर्याय आहे खापरखेडा, पारस, मौदा आणि कोराडी. तर औष्णिक विद्युत प्रकल्प जो नागपूर जिल्ह्यामध्ये नाही तर तो आहे पारस. आणि खापरखेडा, मौदा आणि कोराडी या ठिकाणी जे आहे नागपूर जिल्ह्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. पुढचा प्रश्न. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? बघा. मेधा पाटकर, विलासराव साळुंखे, राजेंद्र शेंडे आणि सुंदरलाल बहुगुणा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विलासराव साळुंखे. पुढचा प्रश्न. प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? जिल्हे दिलेले आहेत धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक. तर या प्रश्नाचं अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, नंदुरबार. पुढचा प्रश्न. भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहे 1995, 1993, 2001 आणि 2004. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1993. भारतीय लष्कराने कोणत्या रोजी गोवा पोर्तुगालच्या ताब्यातून मुक्त केला? बघा. गोवा जो राज्य आहे तो पोर्तुगालच्या ताब्यामध्ये होता. तर कोणत्या रोजी त्यांनी मुक्त केलेला आहे हे विचारलं आहे. ऑप्शन आहे 19 नोव्हेंबर 1960, 19 जानेवारी 1962, 19 जुलै 1963 आणि 19 डिसेंबर 1961. तर बघा. 19 डिसेंबर 1961 या रोजी गोवा पोर्तुगालच्या ताब्यातून मुक्त केला भारतीय लष्कराने. पुढचा प्रश्न. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर आहे डायमंड. याचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक डी, हिरा. पुढचा प्रश्न. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आहे? ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाब. तर बघा. भूविकास बँक ही जी आहे ही पंजाब या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? बघा. ऑप्शन आहे ओब्रो, अंटनो, टायबर आणि ॲमेझॉन. तर टायबर हे जे नदी आहे या नदीच्या काठी रोम शहर वसले आहे. पुढचा प्रश्न. फाल्मू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बघा. राज्य दिलेले आहेत छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि बिहार. तर फाल्मू हे जे अभयारण्य आहे हे झारखंड या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा. खूप महत्वाचा आहे. कागदाचा शोध कोणत्या देशामध्ये लागलेला आहे? ऑप्शन आहे जपान, चीन, जर्मनी आणि इंग्लंड. तर चीन या देशामध्ये कागद जो आहे त्याचा शोध लागलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात? बघा. ऑप्शन आहे युरेनियम, कोबाल्ट, आयोडीन आणि अल्ट्रा. तर कोबाल्ट या धातूचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो. पुढचा प्रश्न. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? बघा. खूप असा महत्वाचा आहे. येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. ऑप्शन दिलेले आहेत जेम्स चॅडविक, न्यूटन, रुदरफोर्ड आणि जे थॉम्सन. तर न्यूट्रॉनचा शोध जे आहे जेम्स चॅडविक या शास्त्रज्ञाने लावला. पुढचा प्रश्न. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने कोणत्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला? बघा. हिस्ट्री ऑफ आर्किओलॉजी, ओरिजिन ऑफ स्पीसीज, ओरिजिन ऑफ बॉटनी अँड लास्ट ऑप्शन इज एशियाटिक रिस्पॅस. तर बघा. 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने जे आहे कोणत्या ग्रंथामध्ये तर ओरिजिन ऑफ स्पीसीज हे जे ग्रंथ आहे या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. पुढला प्रश्न.
लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार खालीलपैकी कोतवाल प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. बघा कशामध्ये? ऑप्शन आहे हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट आणि मॅग्नेटाइट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मॅग्नेटाइट. पुढचा प्रश्न, ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहे? बघा पर्याय दिलेले आहेत साहिद, आनंद बक्षी, गुलजार आणि प्रदीप. तर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रदीप. हे जे आहे कवी आहेत ए मेरे वतन के लोगो या गीताचे. पुढचा प्रश्न, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर एकूण जे 14 बँकांचे जे आहे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. कोणत्या साली? तर 19 जुलै 1969 या साली. पुढचा प्रश्न, भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? बघा भरतनाट्यम पर्याय दिलेले आहेत तमिळनाडू, कर्नाटक, आसाम आणि मणिपूर. तर तमिळनाडू या राज्याचा नृत्य प्रकार आहे भरतनाट्यम. पुढचा प्रश्न बघा, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहे मेघालय, बिहार, आसाम आणि उत्तराखंड. तर बघा चेरापुंजी हे जे ठिकाण आहे मेघालय या राज्यामधील आहे. पुढला प्रश्न, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? बघा पर्याय आहेत कोयना, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर आणि कराड. तर कृष्णा नदीचा उगम जे आहे महाबळेश्वर येथे होतो. पुढचा प्रश्न बघा, वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो? तर नॉट्स मध्ये मोजला जातो. ऑप्शन क्रमांक बी तुमचं उत्तर होणार. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? बघा ऑप्शन आहे इंग्रजी, मराठी, हिंदी आणि उर्दू. तर लोकमान्य टिळकांनी जे सुरू केलेला मराठा हे वर्तमानपत्र जे आहे इंग्रजी भाषेमध्ये होता. पुढचा प्रश्न, फ्रटियार गांधी म्हणून कोणाला ओळखतात? बघा पर्याय दिलेले आहेत खान अब्दुल गफार खान, सर सय्यद अहमद, सरोजिनी नायडू आणि लाला लजपत राय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, खान अब्दुल गफार खान यांना फ्रंटियर गांधी म्हणून ओळखतात. पुढचा प्रश्न बघा, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नाव दिलेली आहे? तर शहीद आणि स्वराज्य हे नाव दिलं आहे आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटांना जिंकून. पुढचा प्रश्न, बंगालची फाळणी कोणी केली? बघा खूप असा महत्वाचा प्रश्न आहे. उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. बंगालची फाळणी कोणी केली होती? पर्याय आहेत लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन, लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड लिटन. तर बंगालची फाळणी ही जी आहे लॉर्ड कर्झन यांनी केलेली होती. पर्याय क्रमांक ए तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, होम रूल लीगची स्थापना कोठे केली? बघा पर्याय आहे मुंबई, अड्यार, विशाखापट्टणम आणि पणजी. तर अड्यार या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? खूप असा महत्वाचा आणि सोपी प्रश्न आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती. पुढचा प्रश्न बघा, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश. तर दाल सरोवर जे आहे ते जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे आहे नाशिक या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक सी तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा पर्याय आहेत अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि नंदुरबार. तर कळसुबाई शिखर जे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. खूप असा महत्वाचा प्रश्न आहे, नोट करून ठेवा तुमच्याकडे. पुढचा प्रश्न, राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे? बघा ऑप्शन आहे 250, 260, 270 आणि 280. तर आपलं इथे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 250 सदस्य जे आहे राज्यसभेचे असतात. पुढचा प्रश्न बघा, सर्वात मोठा ग्रह कोणता? खूप असा महत्वाचा प्रश्न आहे.
पर्याय दिलेले आहेत बुध, गुरु, शनी आणि शुक्र. तर सर्वात मोठा ग्रह आहे गुरु. पुढे बघा, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली होती? तर 1942 या साली चले जाव चळवळ सुरू झाली होती. पुढचा आपला प्रश्न आहे, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? बघा, पर्याय आहेत सुरत, मुंबई, लखनौ आणि दिल्ली. तर सुरत या ठिकाणी काँग्रेसमध्ये फूट अधिवेशनात पडली होती. सुरत अधिवेशनात पडली होती. पुढला प्रश्न बघा, ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते? खूप महत्वाचा आहे. पर्याय आहेत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी. तर ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी ही सरपंच यांची असते. पुढचा प्रश्न, मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला? बघा, पर्याय आहे लंडन, स्टटगार्ड, वॉशिंग्टन आणि ऑकलँड. तर स्टटगार्ड या ठिकाणी मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज फडकवला. पुढचा प्रश्न बघा, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? खूप महत्वाचा प्रश्न आहे. सरोजिनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले. तर पर्याय क्रमांक ए तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? बघा, प्रश्न रिपीट झालेला आहे. तर महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे 288. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते? तर गोदावरी नदीचं उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर. पुढचा प्रश्न, पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते? पाक्षिक म्हणजेच 15 दिवसाला प्रकाशित होते. पुढचा प्रश्न, पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कुठे होतो? तो नृसिंहवाडी या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न, कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? बघा, पर्याय आहे राजीव गांधी, इंदिरा गांधी, पंडित नेहरू आणि महात्मा गांधी. तर राजीव गांधी यांच्या जन्मदिवशी सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक ए तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? बघा, येन हे चलन जे आहे जपान या देशाचे आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय आहे न्यूयॉर्क, लंडन, वॉशिंग्टन डीसी आणि जिनेवा. तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जे आहे ते जिनेवा या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक डी तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न बघा, सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे? केमिकल फॉर्म्युला विचारलेला आहे. सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच खाण्याच्या सोड्याचं. ऑप्शन दिलेले आहे NaHCO3, NaSCO2, NaH2CO3 आणि NaHCO4. तर सोडियम बायकार्बोनेटचा जर तुम्ही रासायनिक सूत्र बघाल तर तो आहे NaHCO3. पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? बघा, खूप असा महत्वाचा प्रश्न आहे. पर्याय दिले आहे बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि यापैकी नाही. तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. पुढचा प्रश्न बघा, विधान परिषदेवर किती सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात? तर बघा, 1/12 इतके सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात विधान परिषदेवर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नानवीज या ठिकाणी आहे. पुढला प्रश्न बघा, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पर्याय आहे विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी आणि पंचायत समिती सभापती. तर गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे सचिव असतात. पुढचा प्रश्न, कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? बघा, भाषिक राज्यामध्ये येतो महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश हा राज्य भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, अंगारमडा या पुस्तकाचे लेखक कोण? पर्याय दिलेले आहेत बाबा आमटे, शरद जोशी, दीपक गुप्ता आणि अजित शर्मा.
तर शरद जोशी हे अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघा. इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? बघा, वर्ष दिलेले आहेत 1860, 1835, 1919 आणि 1948. तर 1860 या साली इंडियन पिनल कोड संमत करण्यात आली होती. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? बघा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत 3, 5, 7 आणि 9. तर टोटल जे आहे महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग 9 आहे. पुढे बघा. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? पर्याय दिले आहे कोल्हापूर रत्नागिरी, कराड पुणे, कराड चिपळूण आणि कोल्हापूर सिंधुदुर्ग. तर कराड चिपळूण या 2 शहरांना कुंभार्ली घाट जो आहे जोडला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? पर्याय आहे सातोशी नाकामोटो, कुरियन जोसेफ, जोको विदोदो आणि जेसन सांगा. तर सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला आहे. पुढचा प्रश्न. जल्लीकट्ट हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? पर्याय दिलेले आहेत आंध्र प्रदेश, केरळ, ओरिसा आणि तमिळनाडू. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू. तमिळनाडू मधील जल्लीकट्ट हा पारंपरिक खेळ आहे. पुढे बघा. सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? पर्याय दिले आहे जीई, एयू, एमजी आणि एचक्यू. तर सोने म्हणजेच गोल्ड याचे जे केमिकल फॉर्म्युला आहे ते आहे एयू. पुढचा प्रश्न. पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? पर्याय आहे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई आणि महर्षी कर्वे. तर महर्षी कर्वे यांनी पुण्याजवळ जे हिंगणे ठिकाण आहे येथे अनाथ बालिकाश्रम सुरू केला आहे. पुढचा प्रश्न बघा. नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? राज्य दिलेले आहेत सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश. तर सिक्कीम या राज्यामध्ये नथुला खिंड आहे. पुढचा प्रश्न बघा. सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? खूप असा महत्वाचा प्रश्न आहे, याला नोट करून ठेवा. पर्याय दिलेले आहे लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड रिपन आणि लॉर्ड स्टीफन. तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सतीची चाल बंद केली होती. हे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते. ऑप्शन क्रमांक बी. पुढे बघा. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालविण्यात आले? पर्याय आहे जुनागड, जम्मू काश्मीर, हैदराबाद आणि श्रावणकोट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हैदराबाद. पुढचा प्रश्न. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर हे आहे जिनेवा या ठिकाणी. पुढचा प्रश्न. इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? तर त्याचं उत्तर आहे स्वादुपिंड म्हणजेच असते पॅन्क्रियाज मधून इन्सुलिन सिक्रेट होत असतो. पुढचा प्रश्न बघा. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो? खूप असा महत्वाचा आहे, हे तुम्हाला माहिती असायला हवं. तर समृद्धी हा महामार्ग आहे महाराष्ट्रातील मुख्य 10 जिल्ह्यातून जातो समृद्धी महामार्ग. पुढचा प्रश्न. उच्च दर्जाचे लोखंड निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? पर्याय आहे ॲल्युमिनियम, बॉक्साईट, मॅग्नीज आणि तांबे. तर मॅग्नीज या धातूचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न बघा. स्त्री सुधारणाकरिता आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? पर्याय आहे रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे आणि पंडिता रमाबाई. तर पंडिता रमाबाई यांनी स्त्री सुधारणाकरिता आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न बघा. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? पर्याय आहे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि सरन्यायाधीश. तर आपल्या भारताचे जे प्रथम नागरिक असतात ते असतात भारताचे राष्ट्रपती. पुढे बघा. ओलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? तर ही कासवाची जात आहे ओलिव्ह रिडले. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? बघा,
पर्याय आहे पणजी, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद. तर मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ नाही असं कोणता शहर आहे, तर तो आहे पुणे. पर्याय क्रमांक बी तुमचं उत्तर होणार. पुढे आहे, महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत स्थित आहे? बघा, पर्याय आहे सह्याद्री, अरवली, सातमाळा आणि सातपुडा. तर महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वत आहे. पुढचा प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली होती? बघा, पर्याय आहे ढाका, कोलकाता, चितगाव आणि मुर्शिदाबाद. तर मुस्लिम लीगची स्थापना ढाका या ठिकाणी झाली होती. पुढचा प्रश्न बघा, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे? तर कोणतं कमिशन आहे? पर्याय दिले आहे हंटर कमिशन, रॅली कमिशन, सॅडलर कमिशन आणि वुड्स कमिशन. तर रॅली कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे विद्यापीठ कायदा. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही? पक्षी अभयारण्य नसलेलं विचारलेलं आहे. पर्याय आहे केवलादेव, सलीम अली, नाल सरोवर आणि ताडोबा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ताडोबा. पुढचा प्रश्न बघा, अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीव प्रक्रियेला काय म्हणतात? महत्वाचा आहे. पर्याय दिले आहे नत्रीकरण, नत्र स्थिरीकरण, अमोनियाकरण आणि खनिजीकरण. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नत्रीकरण. पुढचा प्रश्न, राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? बघा, पर्याय आहे 1948, 1947, 1960 आणि यापैकी नाही. तर 1948 साली राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना झाली होती. बघा, आतापर्यंत व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा. तुमचे जे कोणी विद्यार्थी मित्र असतील, मैत्रिणी असतील, जे स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण यापैकी प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. म्हणून पेपरला जाण्याआधी हा व्हिडिओ जो आहे स्किप करू नका. पुढचा आपला प्रश्न, 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते होते? बघा, पर्याय आहे दर्पण, बॉम्बे हेराल्ड, बॉम्बे कुरिअर आणि बॉम्बे गॅझेट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बॉम्बे हेराल्ड. पुढचा प्रश्न, भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर बघा, पर्याय आहे नंदुरबार, चंद्रपूर, औरंगाबाद आणि गडचिरोली. तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये भामरागड टेकड्या स्थित आहेत. पुढचा प्रश्न बघा, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? पर्याय आहे NCRB, RAW, BPRND आणि DRDO. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 BPRND. पुढचा प्रश्न, NIV म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था कुठे आहे? खूप असा महत्वाचा प्रश्न आहे. पर्याय आहे पुणे, नाशिक, नागपूर आणि दिल्ली. तर हे आहे पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा, जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, पर्याय आहे 21 मार्च, 3 मार्च, 20 मार्च आणि 1 मार्च. तर 20 मार्च या दिवशी जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, बेकायदेशीर अटक या स्थानाबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? तर हेबियस कॉर्पस हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे? बघा, खूप असा महत्वाचा प्रश्न आहे. पर्याय आहे साधन संपत्ती, लोकसंख्या, पर्यावरण आणि संरक्षण. तर क्योटो करार जो आहे तो पर्यावरणाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, माहिती तंत्रज्ञान संदर्भामध्ये P2P या संबंधनाचा अर्थ काय होतो? P2P म्हणजेच पीअर टू पीअर असा अर्थ होतो. SRPF स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय आहे 6 मार्च, 15 जानेवारी, 1 जून आणि 27 सप्टेंबर. तर बघा, SRPF ची स्थापना जी आहे 6 मार्च या दिवशी झाली होती.
पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? पर्याय आहे मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, मूलभूत हक्क आणि आर्थिक अधिकार. तर कलम 51A हे जे राज्यघटनेची कलम आहे ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? बघा, पर्याय आहे राज्य विधिमंडळ, सर्वोच्च न्यायालय, कार्यकारी मंडळ आणि संसद. तर कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था आहे संसद. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर होणार. पुढचा, खालीलपैकी कोणती संगणकीय भाषा नाही? पर्याय COBOL, जावा, CCC आणि MMS. तर बघा, MMS ही संगणकीय भाषा नाही. पुढचा प्रश्न, SRPF ची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली होती? बघा, पर्याय आहे लोहगड, रायगड, शिवनेरी आणि पुरंदर. तर पुरंदर या ठिकाणी SRPF ची स्थापना प्रथम झाली होती. पुढचा प्रश्न, भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कोण करते? बघा, पर्याय आहे राष्ट्रपती, पंतप्रधान, वित्तमंत्री आणि सभापती. तर राष्ट्रपती जे आहे ते महालेखा परीक्षकाची नियुक्ती करतात. राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सीमा क्षेत्राची सुरक्षा करण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? पर्याय आहे BSF, SRPF, RPF आणि CISF. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, BSF. याचं फुल फॉर्म तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे की BSF म्हणजेच काय. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? खूप महत्वाचा आणि पेपर मध्ये येणारा प्रश्न आहे. पर्याय आहे पंडित जवाहरलाल नेहरू, सच्चिदानंद सिन्हा, राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बघा, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. पुढचा प्रश्न, चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आणले? तर ते आंदोलन होतं असहकार आंदोलन. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे? बघा, पर्याय आहे ऋग्वेद, आरण्यके, त्रिपिटक आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रिपिटक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही? बघा, पर्याय आहे क्लोरोफ्लोरोकार्बन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन आणि नायट्रस ऑक्साइड. तर हायड्रोजन जे आहे हे हरितगृह वायू नाही. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पर्याय आहे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा सभापती. तर बघा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारांची संघटना स्थापन केली? पर्याय आहे अभिनव भारत, गदर, भारत सेवक समाज आणि अनुशीलन समिती. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघा, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? पर्याय आहे अवशिष्ट, ज्वालामुखी, वली आणि यापैकी नाही. तर विंध्य पर्वत जे आहे हे अवशिष्ट प्रकारामध्ये येतो. पुढचा प्रश्न, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? बघा, लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौजेची पद्धत सुरू केली होती. पुढचा प्रश्न बघा, पाण्याची घनता किती तापमानाला उच्चतम असते? बघा, पर्याय आहे 4 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस आणि यापैकी नाही. तर पाण्याची घनता 4 डिग्री तापमानाला उच्चतम असते. पुढचा प्रश्न आहे, घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? पर्याय आहे कंपन गती, स्थानांतरणीय गती, परिवलन गती आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कंपन गती. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? पर्याय आहे सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद.
तर वेदामध्ये जे आहे संगीताचा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न, मीडिया गोंड ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळून येत नाही? बघा, माडिया गोंड ही आदिवासी जमात आहे, ती नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आढळून येत नाही. तर पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? बघा, सूर्यमालेशी संबंधित प्रश्न आहे. पर्याय आहे बुध, पृथ्वी, मंगळ आणि शुक्र. तर सर्वात वेगवान ग्रह जो आहे तो आहे बुध. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, केक आणि पाव सदिच्छ्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? पर्याय आहे सोडियम बायकार्बोनेट, ब्लिचिंग पावडर, कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम कार्बोनेट. तर सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच त्याला खाण्याचा सोडा असे म्हणतात. तर ते केक आणि पावला हलके बनवण्यासाठी उपयोग करतात. पुढचा प्रश्न, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? पर्याय आहे नागपूर, औरंगाबाद, ठाणे आणि नवी मुंबई. तर नागपूर या जिल्ह्यामध्ये, या शहरामध्ये मिहान हा औद्योगिक प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील श्वेतक्रांतीचे जनक कोणास म्हणतात? बघा, पर्याय डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर एम एस स्वामीनाथन, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, डॉक्टर हिरालाल चौधरी. तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांना श्वेतक्रांतीचे जनक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, सुवर्ण चतुष्टकोन महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरामध्ये खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश नाही? बघा, पर्याय आहे बंगलोर, चेन्नई, कलकत्ता आणि मुंबई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बंगलोर. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? पर्याय आहे सरदार पटेल, लालकृष्ण अडवाणी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि मोरारजी देसाई. तर बघा, आपल्या भारताचे पहिले उपपंतप्रधान होते सरदार पटेल. तर पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर होणार. पुढचा प्रश्न, ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरव स्त्रवते. पर्याय आहे यकृत, जठर ग्रंथी, स्वादुपिंड आणि लाळोत्पादक ग्रंथी. तर यकृत हे मानवी शरीरातील अशी सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरव स्त्रवते. पुढचा प्रश्न, साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? बघा, पर्याय आहे 8 सप्टेंबर, 8 मार्च, 8 फेब्रुवारी आणि 8 नोव्हेंबर. तर साक्षरता दिन जो आहे तो 8 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय आहे 10 जानेवारी, 12 फेब्रुवारी, 13 मार्च आणि 13 फेब्रुवारी. तर 10 जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, कोरोना व्हायरस हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे? बघा, पर्याय आरएनए, डीएनए, आरएनए आणि डीएनए आणि यापैकी नाही. तर कोरोना व्हायरस जो आहे ते आरएनए प्रकारचा विषाणू व्हायरस आहे. पुढचा प्रश्न, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? पर्याय आहे नाथसागर, गुरुसागर, ज्ञानेश्वर सागर आणि साई सागर. जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर नावाने संबोधले जाते. पुढला प्रश्न आहे, भारतीय लोकसभेचे एकूण किती सदस्य आहेत? बघा, पर्याय आहे 545, 546, 544 आणि 543. तर भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य आहेत 545. पुढचा प्रश्न, महेसमाड हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? बघा, याच्या आधी कसला प्रश्न होता की औरंगाबाद मधील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर त्याचं उत्तर होतं महेसमाड. इथे काय विचारलेलं आहे, महेसमाड हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ते आहे औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, मुंबईत कामगार संघटनेची स्थापना कोणी केली? पर्याय आहे नारायण लोखंडे, श्रीपाद डांगे, नारायण जोशी आणि महात्मा फुले. बघा, मुंबईमध्ये कामगार संघटनेची स्थापना नारायण लोखंडे यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती ते किती आहे? तर तो आहे 72.6 ते 80.9 इतका आहे.
मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? बघा, पर्याय आहे बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, लोकमान्य टिळक आणि ग वा जोशी. तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले होते. पुढचा प्रश्न, दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? पर्याय आहे औरंगाबाद, जालना, पुणे आणि अहमदनगर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे औरंगाबाद. इथे आपल्या व्हिडिओतील खूप असे महत्त्वाचे जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञानाचे प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. व्हिडिओला जे आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कामाच्या खूप अशा महत्त्वाच्या प्रश्नांच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आधी नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद सर्वांचं.